गुटखा तस्करांवर आता मकोका लागणार. कायद्यात दुरुस्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली माहिती. टपऱ्या दुकानांवर संयुक्त कारवाईचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश. राज्यात बंदी असलेले गुटखा विक्री व तस्करी करणाऱ्यांची आता खैर नाही. राज्यात गुटखा विक्रीसाठी गुटखा पुरवणाऱ्या गुटखा तस्करांवर यापुढे मकोका कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी मुंबई महानगर प्रदेशात पुनर्वसन केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. कायद्यातील तरतुदींनुसार गुटखा तस्करीला तो लागू होत नव्हता. त्यामुळे आरोपींना जामीन मिळत होता. त्यामुळे आता या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल. अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल असे फडणवीस यांनी सांगितले. रुपेश राजपूत, बेधडक मीमराठी न्यूज, नंदुरबार.